नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आता बघू शकतोय. बरेच लोक विचारतात की साहेब आपला केशर आंबा आहे आपण जे देतोय तो आपलाच आहे का, मदर प्लांट आपल्याकडे आहेत का, तुम्ही स्वतः रोपं तयार करता का. तर आता आपण हे लाईव्ह त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आपण बघू शकतोय आता ही कुई टाकलेली आहे. आता आपण आज दिनांक 14 जून 2022 या रोजी आपण आता हे व्हिडिओ बनवतोय. तर बघू शकतोय की ही पहिली स्टेज आहे. ज्यावेळेस गावठी कुया ज्या आहेत आपण ज्या चंद्रपूर बालेघाट या भागातून आणलेल्या आहेत. गावठी कुईवर आंबा बांधण्याचं कारण असं की त्याला कुठलाही रोगराई वगैरे याचा काही प्रादुर्भाव होत नाही. तर आता इनिशियल स्टेजमध्ये बघू शकतोय की ही कुई अशी उगवलेली आहे. आता बघू शकतोय आपण आता ही बघू शकतोय अशी कुई उगवलेली असत्या. आता कोय उगवल्यानंतर पुढचं जी प्रोसेस असत्या ते कोया जे उगवलेला आहे तो बॅगेत टाकला जातो आणि त्यावर नंतर ते ग्राफ्टिंग कसं केलं जातं किंवा ग्राफ्टिंग केल्यानंतर कसं ते बॅगिंग केलं जातं ते आता बघणार आहे आपण. आता बघू शकतो आपण की आता गावठी कुईचं रोप म्हणजे बाटा, थोडक्यात आपण बाटा म्हणतो गावठी रोप साध्या भाषेत. तर आता त्याचं हे आपण बॅगिंग केलेलं आहे. मातीचा कलर आणि त्याचा सेम असल्यामुळे थोडंसं क्लिअर दिसत नसेल. ओके, बघू शकतो आपण डेमो. आता आपण जी कलम बांधलेला आहे ते बघूया. आता बघू शकतो आपण आता हे असं फायनल स्टेजमध्ये काम चालू आहे. रोपं ही ह्या जूनमध्ये बांधली जातात आणि पुढच्या जूनला आता हे जून 2023च्या पुढचं नियोजन आहे. त्यासाठी ही कलम बांधणे बघू शकतो आपण. हे पाचर कलम केलेला आहे बघू शकतो आपण. बघू शकतोय कशी स्टिक वापरलेली आहे. आता ह्याचे मदर प्लांट पण आपल्या नर्सरीमध्ये आहेत. त्यामुळं खात्रीशीर रोपं आणि हे सगळं आपण इथंच बनवतोय. आपण इतरांसारखं गुजरात, आंध्र किंवा इतर परराज्यातून किंवा कोणत्याही दुसऱ्या नर्सरीतून रोपं घेऊन विकणे हा प्रकार नाही आपल्याकडं. आपलं एक टेंटेटिव्ह आकडा ठरलेला असतो. त्याच्यात आपण प्लस रोपे तयार करून ठेवत असतो. जी रोपं शिल्लक राहतात त्याचंही बॅगिंग करत असतो. आता त्याचे पण व्हिडिओ आपण भरपूर बघत असतो किंवा आपण या चॅनेलवर माझ्या भरपूर व्हिडिओ आहेत लोडिंगचे, ते बघू शकतो आपण. आता स्पेशली आंब्याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की लोकांना खात्री, शुअरिटी हे महत्त्वाचं. असं प्रत्येक गोष्ट नारळ असेल, पेरू असेल, चिक्कू असेल याचं काम चालू असतंय. पण सगळ्याच गोष्टी त्या वेळेला शूटिंग करून टाकणं शक्य नसतंय. मात्र आपण एकदा नर्सरीला व्हिजिट देऊन सगळे हे बघू शकताय काम कसं चालतंय आपलं किंवा काय. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय. शेतकऱ्यांनी येताना कॉल करून यायचं म्हणजे आपली भेट होत्या, सविस्तर माहिती दिली जाते. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय. धन्यवाद.